वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच आपण महिला उपवास करत असतो, व्रत करत असतो. पण बऱ्याचशा स्त्रियांना खूप मनामध्ये शंका आहे की ताई, उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्याच दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा, आणि याशिवाय बघा अविवाहित मुली ही वटसावित्रीची पूजा करू शकते का, असे बऱ्याचशा शंका आहेत. तर बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. वटसावित्री पौर्णिमेचे नियम काय, त्या दिवशी काय करायचं काही नाही, याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तरी पण बघा, मी काही गोष्टी परत सांगते ज्या अगदी महत्त्वाच्या आहे. महिलांनो, वटपौर्णिमा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी ज्या तुम्ही गोष्टी कराल त्या नियमांनी करा, काही चुका होणार नाही याची काळजी घ्या. कारण वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाची आपण त्या दिवशी पूजा करतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, त्यानंतर हाच पती 7 जन्म मिळावा, आपला संसार आनंदाने अगदी सगळ्या गोष्टींनी भरून निघावा, यासाठी आपण या दिवशी पूजा करत असतो. तर प्रत्येक गोष्ट करताना ना आपण त्याचे नियम जाणून घेतले आणि तसं केलं तर मग त्याचं पूर्ण फळ मिळतं. तर या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची, घरी किंवा जवळपास वडाचं झाड असेल, घरच्या घरी सुद्धा करू शकतात किंवा बाहेर जाऊन पण कशी करायची, त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या दिवशी काही कामं तुम्हाला कटाक्षाने करायचे आहे. हे कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल पूजेचं, आणि उगाचच काही चुका झाल्या तर मग उलट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर सगळ्यात पहिले प्रश्न म्हणजे अविवाहित मुली वटसावित्री पौर्णिमेची पूजा करू शकतात का? आता बघा, वटसावित्री पौर्णिमा का साजरी करतो, यामागे कथा आहे की सत्यवानाचे सावित्रीने प्राण वाचवले होते आणि त्याच्यानंतर मग तो दिवस होता वटपौर्णिमेचा, ज्येष्ठ पौर्णिमेचा. म्हणून त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते की आपल्या असलेल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्याच्यानंतर हाच पती 7 जन्म मिळावा, म्हणून सवाष्ण स्त्रिया उपवास करतात, व्रत करतात या दिवशी. तर ज्या सवाष्ण स्त्रिया आहेत त्यांनी तर वटसावित्री पौर्णिमेची पूजा करायचीच आहे. अविवाहित मुलींनी वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करायची नाहीये. त्यांना बघा, चांगला पती मिळावा म्हणून हरतालिकेची पूजा असते, बरोबर. हरतालिकेचं व्रत त्याचसाठी असतं की चांगला पती मिळावा, मनासारखा जोडीदार मिळावा, म्हणून आपण त्यावेळेस हरतालिकेची पूजा करतो. तर आता तुम्ही वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही, फक्त तुम्ही उपवास करू शकता. तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे उपवासाचे नियम आहे ते पाळून तुम्ही उपवास करू शकता, वडाच्या झाडाचं तुम्ही लांबूनच दर्शन घेऊ शकतात. कारण वडाचं झाड अर्थात पवित्र आहे, त्यामुळे असं काही नाही की त्या मुलींनी त्याचं दर्शनच नाही घ्यायचं, असं अजिबात नाही आहे. तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकतात. बाकी पूजा करणं, धागा गुंडाळणं, 7 प्रदक्षिणा मारणं हे अविवाहित मुलींना करायचं नाही आहे, ठीक आहे. आता तुम्हाला कळालं असेल. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खूप महिला असं करतात की त्यांना जॉब वगैरे असतो म्हणून वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात वगैरे आणि त्याची पूजा करतात. तर असं अजिबात करू नका. तुम्ही एक काम करू शकता, वडाच्या झाडाचं छोटं रोपटं मिळालं ते घ्या, नाही मिळालं तुम्ही सरळ कागदावर चित्र काढा किंवा प्रिंट मारून आणा दुकानातून, झेरॉक्सच्या इथून. जसं नागपंचमीचा कागद मिळतो तसं वटपौर्णिमेचा पण कागद मिळतो, त्या कागदाची पूजा करा, रांगोळी काढा, पण वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नका. ती गोष्ट खूप चुकीची आहे. याच्याने तुम्हाला तर त्या पूजेचं पूर्ण फळ मिळणारच नाही, उलट तुम्हाला काही वाईट परिणाम भोगावे लागतील, ठीक आहे. यानंतर जसं मी अजून सांगितलं होतं, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काळ्या, पांढऱ्या, डार्क निळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही, साडी नेसायची नाही आणि टिकली पण या रंगाची लावायची नाही, ते अशुभ कलर मानले जातात. या दिवशी तुम्ही छान मस्त हिरवा, पिवळा, लाल अशा शुभ रंग तुम्ही घालून पूजा करू शकतात. इतर कोणतेही चालतील, हे जे 3 कलर सांगितले हे तुम्हाला करायचे नाही. घरामध्ये मांसाहार शिजवू नका, घरामध्ये भांडण, तंटे, वादावाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे घरातल्या पुरुषांनी या दिवशी महिलेचा अपमान, वाईट शब्द बोलणं, शिवीगाळ या गोष्टी तर अजिबात झाला नाही पाहिजे. कारण काय, ती पत्नी आपल्यासाठी पूजा करते आणि आपण जर असं कुठे केलं तर त्याचे कुठे ना कुठे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. म्हणून महिलांनी सुद्धा काही नियम पाळायचे, पुरुषांनी सुद्धा काही नियम पाळायचे. या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका, ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, ठीक आहे. आता गर्भवती स्त्रियांचं बघा, म्हणायला गेलं तर गर्भवती स्त्रिया ज्यांना 7वा, 8वा, 9वा महिना आहे त्यांनी पूजा वगैरे करायची नाही, वडाला प्रदक्षिणा घालायच्या नाही आहे. बाकी 6 महिन्यापर्यंत म्हणजे 1 ते 6 महिने असतील तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा पण करू शकतात. आणि उपवास बघा, गर्भवती स्त्री ही अर्थात 2 जीवांची असते, तर त्यामुळे उपवास तुम्ही बघा अगदी छान खाऊन पिऊन, म्हणजे फळं खा, दूध प्या, ड्रायफ्रुट्स खा, असं होणार असेल, तुम्हाला होत असेल. कारण प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या अशा अवस्थेमध्ये त्रास होतो, कोणाला पचतं, कोणाला नाही पचत, उलट्या होता. तर नाही झेपणार तर नका करू उपवास, काही
काही मनाला वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण हे पण एक नैसर्गिक आहे, निसर्गाने दिलेली देणगी आहे की आपल्या गर्भामध्ये एक जीव वाढतोय, त्याच्याकडे लक्ष देणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. तर बघा अशा या गोष्टी आहे. आणि ज्या गर्भवती स्त्रिया वगैरे आहे त्यांनी काही हे जे नियम आहे हे नाही पाळलं तरी चालतं, कारण उगाचच बघा आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही आहे. तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आता महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा. तर वटपौर्णिमेला सकाळपासूनच पहाटेपासून उपवास धरायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी आपण सोडत असतो. वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी जेवण बनवाल दुसऱ्या दिवशीचं, तर त्यावेळेस आपल्याला देवाचं नाव घेऊन नमस्कार करून स्मरण करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता या उपवासाला काय खाल्लं तर चालतं. बघा कडक उपवास केल्याने अगदी म्हणजे आपल्याला सगळं काही मिळतं असं अजिबात नाही आहे. बघा काही गोष्टी, साबुदाणा तर खाऊ नका हे मी नेहमी सांगत असते. साबुदाणा मला नाही वाटत की उपवासाला हा योग्य पदार्थ आहे. खूप जड पण असतो, त्याच्याने उलट आपल्याला अजून त्रास होतो, ॲसिडिटी होते. आणि साबुदाणा तुम्ही बघितला की कसा बनवतात तर तुम्हाला कळेल की मग हा उपवासाला कसा चालू शकतो. तर त्यापेक्षा बघा तुम्ही दूध खाऊ शकतात, दूध पिऊ शकतात त्याच्यानंतर फळं खा, जमतील ते तुम्हाला. बघा सीझनल फळं जे आहे ते तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊ शकतात. बाकी तर तुम्ही राजगिरा वगैरे या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात. कारण काय बघा अगदी निर्जळपणे उपवास करून मग बाकीचे त्रास होतात. तर त्यापेक्षा ज्या गोष्टी चालतात ना, सीझनल फळं, सुकामेवा वगैरे ते तुम्ही खा. कॉफी वगैरे या दिवशी पिऊ नका, कारण कॉफी जी आहे ती उपवासाला खरंच चालत नाही. बऱ्याचशा स्त्रिया उपवासाच्या दिवशी कॉफी घेतात, पण ते चुकीचं आहे. त्यामुळे आपला उपवास सुटतो. आणि उपवास जसं मी सांगितलं दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा दुपारचं जेवण जेवतो तर त्यावेळेस आपल्याला हा उपवास, हे व्रत जे आहे तर ते सोडायचं असतं. तर लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी दान पण करायचं आहे. दानाचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर बघा बरीचशी महत्त्वाची माहिती, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल, पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.